सो गाईज, हा होता माझा फायनल आजचा लुक. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि जर नवीन कुठला लुक तुम्हाला हवा असेल, नवीन काहीतरी मेकअपमध्ये हवं असेल, ते देखील मला नक्की सांगा. मी तो देखील व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि फायनली पहा, ह्या गुलाबाने तर ना माझ्या सौंदर्यामध्ये 4 चांद लावले ते म्हणतात ना, सो तसंच काहीतरी आज मला वाटतंय. सो तुम्ही पाहू शकता हा ग्रीन कलर वगैरे किती छान मला दिसतो. वहिनी शपथ, आज काय एवढ्या नवीन नवरी सारखी नटली तू? व्हिडिओ चालू आहे माझा ते इथं. व्हिडिओ चालय. हाय गाईज, अच्छा एव्हरीबडी. हा माझा लाडका धीर आहे. ठीक आहे, ह्याला असंच मध्ये मध्ये यायची सवय. ह्याच्याकडे लक्ष नका देऊ. लक्ष नका देऊ म्हणजे लक्ष म्हणजे आता मी त्याचा मेकअप नाही केलेला, पण नेक्स्ट टाइम मी त्याचा मेकअप तुम्हाला नक्की करून दाखवेन. पिंपल्स येतील ते इथं, काय पण लावू नको कशावर पण. सो हा माझा लुक नक्की 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 नक्की. कसं काय एवढे चमचम करते ते तुझे? व्हिडिओ चालू आहे ना माझा. व्हिडिओ मला पण माहिती, माझे पण काय फॅन फॉलोइंग कमी आहे का नाही? सो गाईज, आपण नेक्स्ट कंटेंट काहीतरी मी चांगला घेऊन येईल तुमच्याकरता. जाऊन त्यात हा उगाच डिस्टर्ब करतोय. तसंही माझा मेकअप तुम्हाला दाखवून झालेला आहे. आणि तुम्हाला कळायला पण असेल की मेकअप मी कोणत्या प्रकारे करते. कधीतरीच करते, नाहीतर मला एरवी असं वेळ नाही मिळत. घरात खूप कामं असतात मला, आणि घरातल्या कामांनी तर अजिबात मला वेळ मिळत नाही. हे काय बघा, हे बघितलं ना, हे असंच आहे आमच्या घरामध्ये. त्याच्यामुळेच मी सांगते ना, मी अशी वाळून चालली. खरं कारण हेच आहे माझं. असं नाही का वाळून मोठून जाण्याचं, पण आता कोणाला आपलं दुःख सांगायचं नाही. शेवटी आपण स्त्रिया रडतच दिवस काढणार. जा ना, जा कशाला करून दे ना, थोडंसंच राहिलं तर. एवढं केलं मी. एवढं तू चमचम कसं काय करते? काय लावलं तू? एवढं महागाचं लावलंय वय? हा, कुठं काय असं बाहेर कुठं जाताना लग्नाची साडी एवढं काही केलं मानता येईल? आपल्या घराची मान प्रतिष्ठा आहे, माझ्या आईचं तेवढं कमवलेलं आहे, ते दिसेल लोकांना. हा, आणि काय घरातच एवढं हे सोन्याचं घातलं वय? अरे मी ह्या लुकला असं साधेसं काटेपत्राची साडी, त्याच्यावरती असे बँगल्स वगैरे बघ ना, किती छान ग्रीन ग्रीन सगळं दिसतंय ना. तू घालव माझ्या भावाचे पैसे वाळायला अख्खं असं मेकअपचं प्रोडक्ट आणून, आणि लावती तरी किती? नुसतं थापतच बसते त्या चेहऱ्याला. नाही रे, मी माझ्या भावाकडनं आणलं होतं. आणि हे काय? हे कानातले झुमके, नथनी, गळ्यातलं सगळं माझ्याच मम्मीने केलंय. ए नाही, हे झुमके माझ्या आईने दिले होते मला. हा, तुझी आई मोठी तुला द्यायला. 2 तोळ्याचे झुमके माझ्या आईने केलेत. हे तर गळ्यातलं करायला मीच गेलतो 4 तोळ्याचं. माहिती तर काय नसतं. हे झुमके माझ्या आईने दिलेत मला, म्हणून तर मी नेहमी वेअर करते. आणि टिकलीचं पाकिट गावावरून आणले ना तू मम्मीचं माझ्या? तुझी मम्मी अशी टिकली लावते का? मग चंद्रकोर चंद्रासारख्या मुलींना छान दिसते बरं का. अरे माझी मम्मी सूर्यासारखी, तू ती चंद्रासारखी काळी काळी. माझ्या मम्मीचा असा तेज प्रताप आहे, कळलं का? ठीक आहे, कळलं. जा आता. कशाला जाऊ? व्हिडिओ करते ना मी. काही व्हिडिओ नाही करायचा, आणि ते असलेलं घरातच काही चालणार नाही आमच्या. बाहेर जाते ठीक आहे, इतकी महागाची साडी बिडी घातली, व्हिडिओ साठी एवढं तू नाचवती होय? आता मला अशी थोडस फोटोशूट पण करायचंय. कॅमेरामॅन येणार आहे घरी. काय घरी मी कोणाला घुसून नाही जाणार, कळलं का? कॅमेरामॅन माझ्या मम्मीला फोन लावून सांगन कॅमेरामॅन. अरे असं तुला माहितीये का, स्टार होण्याकरता ना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. लोकांना कसं कळणार की आपल्यात पण काहीतरी क्वालिटी आहे. सो वेगवेगळी क्वालिटी दाखवायला पाहिजे लोकांना. हे काय लावते? दुखायला लागलं मला इथं. ते म्हणते ना, माझे प्रोडक्ट्स नको यूज करू, तेच म्हणते. अरे पण काय संबंध? मी काही कमी वाटतो का? तुझा फोटो मी काढून देणार, नाही करायचा. तुझ्याकडचं आपला वन प्लेसच भारी तुझे फोटो काढण्यासाठी. काही नको मला. मी मस्तपैकी कॅमेरामॅनला बोलवलेलं आहे, आणि तो मस्त मस्त माझे फोटो क्लिक करणार आहे आज. आणि आजच्या फोटोमधनं एक फोटो तर तुझा दादा डेफिनेटली फ्रेम करून तो बेडरूम मध्ये लावणार आहे आमच्या. कारण की आज माझा मेकअप झालायच इतका भारी, तुझं दादा आज माझ्यावर फुल फिदा होणार आहे, मला माहिती आहे. काय स्वप्न बघती? दादा आत्ताच गेलाय त्याच्या फ्रेंडकडे, त्याचा माझा आणि माझ्या मम्मीचा फ्रेम बनवून आणायला, कळलं का? ते पण सोन्याने डिझाईन. मी काय पण बोलले की त्याच गोष्टी यांना कशा करायच्या असतात. मस्त. माझ्या मम्मीचं पण स्वप्न होतं तिचा पण फोटो लावा असा. माझ्या मम्मीचा पण फोटो लावला असा. अरे सेम ही साडी आहे माझ्या मम्मीकडे. माझ्याकडे जी पण साडी असते ती सेम तुझ्या मम्मीकडे पण साडी असतेच ना? असं नाही. आता ही नथनी पण माझ्या मम्मीकडे टिकलंय माझ्या मम्मीकडे. काय सांगते?
फक्त माझी मम्मी तुझ्यासारखं हे लावत नाही. ओरिजिनल ब्युटी माझी मम्मी, कळलं का? हो ना, हो. मग जा तिकडेच. अरे म्हणजे ओरिजिनल लोकांनी ओरिजिनल लोकांपाशीच राहावं ना, असं माझं म्हणणं आहे. पण आता माझी मम्मी काय म्हणली, सध्या 2-4 महिने तू ओरिजिनल लोक डुप्लिकेट कशी राहू. कळलं तुला मी काय बोलली? मला डुप्लिकेट म्हणतो. कंदील घेऊन शोधलं तरी माझ्यासारखं स्मार्ट आणि काय म्हणतात त्याला, इनोसेंट, क्यूट आणि प्रेमळ, अजून काय म्हणतात, स्वतःच्या तारीफमध्ये तर शब्द पण आठवत नाही, असं निर्मळ स्वच्छ मनाची सुंदर अशी परी अप्सरा माझी शपथ सापडायची नाही. माझं सेंट आणलं गावावरून चोरून. ते सेंट नाहीये, केसांचा स्प्रे येतो, केसांचा स्प्रे. अशी मला अशी केस करायची होती ना, त्याला असं तो स्प्रे मारायचा आणि अशी केस करायची. किती पैसे नासवले दादाचे, काय काय आणले हे असलं. आई शपथ. काउंटर म्हणतात त्याला, ठेव. कळत नाही तर कशा उचकापचकी करायची. रे किती नासवले वहिनी तू. हा होच डब्बा माझ्या मम्मीचा, हाच डब्बा. ह्याच्यामधली ती सोन्याची चेन आणि ती सोन्याची अंगठी कुठे? आणि हे तुझ्याकडे चैनच सापडा नाही मला पण. मी पण ते हा डब्बा तुझ्याकडे कसं काय आला? माझा इथे तुझ्या मम्मीकडे मागच्या वेळेस मी ठेवायला दिलं होतं. आपण गावाला गेलतो ना, तेव्हा मी गळ्यात चैन घातली होती ना, मग रात्रीची मला चोरांची भीती वाटली म्हणून मी काढून दिलं होतं तुझ्या मम्मीकडे. त्याच्यामुळे ते पाहिलं असेल, नाहीतर ओरिजिनल त्याची ना रिअल मालकीन मीच आहे, त्या डब्याची पण, त्या चैनीची पण आणि त्या नथनीची पण. कळलं का? 5 रुपयाची नथनी. तोंड बघा आरशात तुझं, 5 रुपयाला नथनी. 5 वेळा दुकानात गेला तरी ती 5 रुपयाला कोणी तुला द्यायचं नाही. अरे मी 100 वेळा जाईल म्हणून मला कामाला ठेवा, फ्री मध्ये नथनी द्या. नाही देणार. त्याकरता तुला तिथे केअर काढावं लागेल. हे अरे आम्ही कोण आहे? कामाला ठेवल्यानंतर माणूस काय करायला होतं? अरे त्याचा मी बिझनेस हडपण ना, कारण मी त्यालाच माझ्याकडे कामाला ठेवतो. बरोबर, तुम्हाला तेवढंच काम आहे हडपायचं. कष्ट करून मोठं व्हायचं, तुमच्यात तर गुणधर्मच नाहीये. हिला काय वाटते, हिच्याकडनं काय कमी आहेर घेतलाय का? वहिनी एवढ्या अंगठ्या बिंगट्या काय उपयोगाचं नाही तुझ्यासाठी. हा हे काय काय घातलंय तू असं? एवढं डिस्टर्ब करून भेटतच रे काय, काय पण नाही असो. मी ड्रेस घातला तरी तुला पटत नाही, तरी पण तू म्हणतो की हे काय घातलंयस. मी जर साडी नेसली तरी तुला पटत नाही, तू म्हणतो हे काय घातलंयस. मग मी मंगळसूत्र घातलं तरी तुला असं वाटतं की मी मंगळसूत्र का घातलंय. मी बांगड्या घातल्या तरी तुला असं वाटतं की मी बांगड्या का घातल्या. तू म्हणजे ना माझी दुसरी सासूची सासूपेक्षा पण आहे ना तुम्हाला वीत आणलाय. जेवढी सासू मला टॉर्चर नसतं ना केलं सासूने, तेवढं तर तू या 2-3 महिन्यात मला टॉर्चर करतोय. तुला माहिती का, 120 रुपयाची फक्त 3 बांगड्या आहेत, त्या 3 120 रुपयामध्ये. माहिती का, त्याला पूर्ण वेलवेट आहे, वेलवेट. ठेवून दे त्या बांगड्या. एक वेळेस मला सासू परवडली असती, कधी तर मला असं वाटतं सावतरच आहे. काय बोलली? काय नाही रे, ते सावंत काकूंचं आठवलं होतं मला काहीतरी. सावंत काकू आपल्या इथे राहत नाही. राहतात 4थ्या मजल्यावरती. जावं लागेल मला. सावतर लोक अशीच असतात ना, त्रासदायक. हा पण नुसता त्रासदायकच आहे. वहिनी मला असं वाटतंय तू मनातल्या मनात काहीतरी बोलते. तुला खरं सांगू का रे, मी जसं आहे ना, तू आमच्याकडे राहायला आलाय ना, तसं मी हसणंच विसरले. अरे मी एक हसायचा फोटो अपलोड केला ना, तर तुला सांगते माझ्या स्माईल वरती फिदा होतात, फिदा. असं लोक आहे ना येऊन तिथं कॉमेंट करतात, किती गोड तुझी स्माईल आहे, किती गोड तुझी स्माईल आहे. माझं अख्खं फेसबुकचं आहे ना, दिवसभरात 100-200 कॉमेंट तर फक्त गोड स्माईलसाठीच येतात. पण काय सांगू, मी विसरली. अरे खरं सांगते, हसणंच विसरली आहे मी. ती पकवती फक्त रडलं स्माईल सकाळी आहेच स्मार्ट. मीच भारी म्हटल्यानंतर माझी स्माईल पण भारीच असणार ना. कसं आहे माहिती का, बघ मी माझं काम करत होते, मी मस्तपैकी व्हिडिओ करत होते, इतकं छान मी गुलाब वगैरे लावून मस्त शूट वगैरे करत होते. पण मध्ये तू आला आणि तू आल्यानंतर ना तू काय केलं, मला डिस्टर्ब केलं. मग आता मी काय करणार.
तुला डिस्टर्बच करणार ना, तुला बोर होईल आई असंच शपथ. काहीतरी बोलणार ना. हे बघितल्यासारखं वाटतंय का मी? माझं मंगळसूत्र आहे ते. मंगळसूत्र तरी माझ्या आईचं सोड. तुझ्या आईचं नाहीये, माझं मंगळसूत्र आहे. तुझ्या आईचं म्हणली होय मला. मग तू म्हणलं माझ्या आईचं मंगळसूत्र सोड, पण मी पण तुला तेच बोलले की तुझ्या आईचं मंगळसूत्र नाहीये ते. आई शपथ आईवर. तू बोलला आधी की तू काय माझ्या म्हणायला पाहिजे आईचं नव्हतं? मंगळसूत्र तू काय सोड. म्हणायला पाहिजे नव्हतं? ठीक आहे, तू तुमच्या मम्मीचं आवाजावर तू रिस्पेक्ट करून बोलायला पाहिजे ना माझी. हा, लहान दिराला आरोकारच बोलतात आणि दिराणी वहिनीला आवाजावं बोललं पाहिजे. तर तूच मला ए वहिनी करत असतोस. त्याचं काय? ए वहिनी, तो आपला जन्मसिद्ध अधिकारी आहे. हम्म. हा, लाडाने मिळून गुळाने बोगडं झाले नुसतं. गुळ आहे की घरात? खा की, मला का मागती? तुला कोणी काही नाही मागत. लहानपणीचं माझं काजळ आहे वहिनी. मम्मी मला लावायची, काय सांगू. आणि हे पण तुझ्याकडे चाललं रे द्यावा. बरं वहिनी, तसे पण मला बोर होते आता आणि गरम होते मला इथं बसल्यावर. बरोबर, गरम होणारच ना. आमच्यासारख्या प्रतिष्ठित लोकांमध्ये बसल्यानंतर वजन असतं आमचं आणि त्या वजनामुळेच लोकांना गरम होतं. करा, स्वतःची स्तुती करा, तारीफ. तारीफ करू क्या उसकी जिसने तुमको बनाया. माझ्यासाठी होतं स्पेशली. बरं वहिनी, आहे की तुझ्याकडे एक काम होतं आपलं. आता मी कोणतंही काम करण्याच्या मूडमध्ये नाहीये. आता फक्त मला फोटोशूट अशा पोज. लचकन मान लचकन. असं ऍक्शन कॅमेरा ऍक्शन कॅमेरा ऍक्शन. बस एवढं. फक्त तुला तेवढंच करता येतं. तिथून तिथं कळलं का? घरातली कामं पण मीच करते. काय केलंय तू सकाळपासून काम? जे केलंय ना तेच खूप झालं. कळलं? अगं 9 वाजलेत, 9 अजून स्वयंपाक नाही रेडी. तो सदानकदा कसं ओरडत असतो. जाऊन बघ पहिलं. बरं मला काय म्हणायची वहिनी, एवढं बाहेरचं का आता काही घरात घालायची गरज आहे का? तू घाल ना साडी, पण आता काही गरज आहे का? हा, अरे माझ्या घरात मी माझ्या मनाने साडी पण नाही नेसू शकत. नाही का? मग माझा पण घरावर अधिकार आहे थोडा तरी. मी म्हणलं तसंच वागायला पाहिजे ना. काय कसं संबंध? आहे, तू वहिनी माझी, ठीक आहे, वहिनी माझी असल्यामुळे मी म्हणून ते तू ऐकलं, तुझं हे कर्तव्य आहे ना. आणि विषय कसा होतो वहिनी, कुठं बाहेर बिहेर जाताना ही साडी तू घातल्यावर वेगळी विषय. आपलं पण मान प्रतिष्ठा वाटत ना. घरात कशाला घालती? घरात साधे कपडे घालायचे. माझ्याकडे अशा खूप साड्या आहेत. हा का? हो. मी त्या दिवशी आईकडे गेलते ना, त्या दिवशी आईने परत मला 2 साड्या नेसवल्यात. मम्मीला तुझ्या दादाने मला वटपौर्णिमा पण साडी घेतली. किती घेतल्या? वटपौर्णिमेला 1 साडी घेतली तुझ्या एकच दादाने. घेतली फक्त? हो, आणि गळ्यातलं दिलं ना बनवून नवीन. ते पण बनवून दिलं होय. मग वटपौर्णिमेला गळ्यातलं बनवून दिलं. 1 साडी घेऊन दिली माझ्या मम्मीने. 1 काठापत्राची असंच कलर आहे, थोडंसं डिफरंट आहे. सो मम्मीने ती 1 साडी नेसवली. त्यानंतर ना तुला सांगते, दादानी त्यानंतर माझी ताई आली ती, तिने मला 1 ड्रेस घेऊन दिला. आणि आता कोणता सण येणार आहे? आता रक्षाबंधन येणार आहे ना. ठीक आहे, रक्षाबंधनला भाऊ मला काहीतरी गिफ्ट देईल आणि आई पण मला गिफ्ट करेल. मग त्यानंतर ना येईल गौरी गणपती, नागपंचमीला दादाकडनं गिफ्ट घेईल. मग येईल रक्षाबंधनला भावाकडनं गिफ्ट घेईल. मग येणार आहे गौरी गणपती. मग गौरी गणपतीच्या सणाला परत मला फक्त आता एकच सण सांग, ज्याला तू कोणाला गिफ्ट देशील. गिफ्टच घेत जाती. मी कशाला कोणाला गिफ्ट देणार आहे? का? मी इतकं मोठं गिफ्ट आहे सगळ्यांसाठी. मी इतकं सगळ्यांची मनधरणी करते. सगळ्यांसाठी मी नेहमी अवेलेबल असते. सगळ्यांच्या मनाचा मी विचार करते. परमेश्वराने तुम्हाला आहे ना माझ्या रूपात तर गिफ्टच दिले. कळलं का? परमेश्वराने काही गिफ्ट नाही दिलं. आणि पहिली गोष्ट वहिनी, तुला मी लय सोपं सांगतो बघ. कसा विषय, तुला काय माहिती नाही. माझ्या दादानी काय वटपौर्णिमेच्या दिवशी मस्त मम्मीच्या हातात 1 लाख रुपये टेकवले आणि मला 10,000 पॉकेट मनी दिली. हिला काय माहिती ही गोष्ट? आणि सांगते कौतुक. काय बोलली वहिनी तू?
मी काहीच नाही बोलले, मी गप्पच बसली, कारण की तू काय बडबडतोय तुम्हाला काहीच कळत नाहीये. ठीक आहे, बाय द वे जाते आता मीच जाते. आज काही तुला कुठे पाठवत नाही मी, तर मलाच फोटोशूट करायचंय. तू बसू शकतो. आणि काही नाही, घर तुझ्याच आज हवाली करून चालली. तर मी फायनली मस्तपैकी असं पोज वगैरे देऊन फोटोशूट करून येते. आणि आज फेसबुकवरती माझे फोटोज तू पाहू शकतोस आणि फॉलो वगैरे करू शकतोस मला. असं थोडासा ॲटिट्यूड बाजूला ठेवून फॉलो वगैरे करत जा. तुला हॉटस्पॉट द्यावा लागेल मग फॉलो करण्यासाठी. का? तुझी ती कविता देते ना तुला. आता काय रात्रीचं थोडी घेऊ शकतो मी. रात्रीचं मी इथे कशाला एकदाच पासवर्ड विचारायचं, 100दा कशाला? ते काही 5-5 मिनिटाला पासवर्ड चेंज करते का? अरे मी एका मिनिटाला 1 GB वापरतो. तिला पण परवडायला पाहिजे ना. हो का? हा, फुकटे लोक अशीच असतात. बाय जाते मीच जाते. आज काही तू जाऊ नकोस. प्रत्येक वेळेस पण वहिनी गेल्यावर ऐक कसं की. वाटतं ना, बोर वाटेल. आज मी जाते. तू जा, पण माझी इच्छा होती की मी तुझा फोटोशूट करू. काय नको बोलला, तेच खूप झालं माझ्याकरता. आणि मी असंही कोणाचे उपकार ठेवत नसते. सो वहिनी. माझ्या अंगठीला पण आवडलं नाही तू वहिनी. फोटोशूट करणार आहेस. ए वहिनी, जर काही तुम्हाला फोटोशूट करून नाही दिलं तर कॅमेराच मी कॅमेरामॅनच्या डोक्यात घालेन. हा, तुला मग माझा राग माहिती कसा आहे. हा 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 असं नको करू. बाय. कळलं का? बाय बी काही नाही, तुझा फोटोशूट मीच करणार. नाहीतर मी मम्मीला सांगन पैसे घाल नासवती विनाकारण. मी फ्री मध्ये देतो ना करून तुला. काय नको ना, पण मला फ्रीच्या गोष्टी नाही पाहिजे. मी माझं फोटोशूट बाहेरूनच करून घेणार. तर मला प्रोफेशनली फोटोज अपलोड करायचे. बरं, कारण की माहिती का, माझे फॉलोअर्स इतके प्रोफेशनली आहेत ना की त्यांच्याकरता प्रोफेशनलीच मला फोटोशूट करायचं. बाय. मग काय बिना चपलीचे जाणार तू? नाही, माझी सँडल आहे बाहेर. अगं तुझी काहीच बाहेर चपला बिपला बाहेर नाही. आता मी तुला एकटीला कोंडून बाहेर चाललो. बस इथेच, तुझं फोटोशूट होणार नाही. चाललो मी. आलाय मोठा सांग, फोटोशूट होणार नाही. असं तर कधीच होऊ शकत नाही. मी एकदा ठरवलं ना, की ठरवलं. आणि माझ्याशी पंगा गेला ना, ह्याला प्रत्येक वेळेस मागत पडतं. सो ह्याचा दादा फोटोशूट करण्यासाठी फोटोग्राफरला घरी घेऊन येणार आहे. हा राज की बात अभी तक तो मैंने इसको बताई भी नहीं. त्याच्यामुळे माझं काहीच चालू शकत नाही. जस्ट वेट अँड वॉच.